ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार राबवण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियान अंतर्गत राधानगरी तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पार पडली। ही बैठक खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी संघटन सृजन अभियानाचं महत्त्व स्पष्ट केलं। काँग्रेस पक्षाचं संघटन अधिक मजबूत करणं, कार्यकर्त्यांना एकत्रित आणणं आणि तळागाळापर्यंत पक्षाची बांधणी करणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। आगामी निवडणुकांमध्ये राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेसचं सरकार सत्तेत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तसेच राधानगरी तालुक्यातील काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रतिकूल परिस्थितीतही मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं। मुख्य निरीक्षक जयशंकर पाठक यांनी यावेळी देशातील वाढती महागाई आणि सध्याच्या परिस्थितीसाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरत टीका केली। तसेच संघटन सृजन अभियानामुळे पक्ष संघटना अधिक सक्षम होऊन आगामी निवडणुकांमध्ये मोठं यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या बैठकीत जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजूट ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राधानगरी पंचायत समितीचे सभापती आर.वाय. पाटील यांनी कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांना पुन्हा संधी द्यावी अशी राधानगरी तालुका काँग्रेसच्या वतीने मागणी केली। या बैठकीस प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, प्रदेश सचिव राहुल गायकवाड, प्रदेश प्रतिनिधी विनायक घोरपडे, मीडिया समन्वयक विजयानंद पोळ तसेच जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायसेटे, जिल्हा परिषद सदस्य सागर धुंद्रे, उपसभापती अश्विनी चौगले, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, हिंदूराव चौगले, पी.डी. धुंद्रे, धीरज डोंगळे, रणधीर मोरे तसेच राधानगरी तालुका काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। के न्यूज साठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे। आजच प्ले स्टोअर वरून सहज योजना ॲप डाउनलोड करा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्या।